नमस्कार मित्रांनो, आता आपण टाईप 6 पाहतो। टाईप 6 म्हणला पहिला प्रश्न, एका सांकेतिक भाषेत मॅन हा शब्द NBO असा लिहितात, तर गेट हा शब्द कसा लिहाल? ठीक आहे, पहा काय रिलेशन लागला इथं। मॅन हा शब्द NBO असा लिहिला आहे, MAN बरोबर NBO, तर गेट हा शब्द GET बरोबर काय? ठीक आहे, आता पहा याचा रिलेशन याच्यासोबत कसा लागला। आपण जरी ABCD मध्ये जर विचार केला तर पहा M च्या समोर का असतो N, A च्या समोर B, N च्या समोर O। आता पहा याच्यात G च्या समोर काय येणार आहे H, E च्या समोर F, त्यानंतर T च्या समोर काय येतो मग U। ठीक आहे, मग या प्रश्नाचे उत्तर काय होईल HFU। त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण हा SRPF गट 4 ला विचारलेला प्रश्न आहे। ठीक आहे, आपण या टॉपिकवर आधारित आहे म्हणून या टॉपिकमध्ये आपण घेत आहोत। पहा प्रश्न काय आहे, जर A च्या ऐवजी E, B च्या ऐवजी F, C च्या ऐवजी G याचप्रमाणे अक्षर वापरली तर या संकेतात हार्मोनी हा शब्द कसा लिहिला जाईल म्हणते। ठीक आहे, आता पहा लक्ष द्या, काय म्हटलं आहे A च्या ऐवजी E, म्हणजे A च्या ठिकाणी आपल्याला E वापरायचे आहे, B च्या ऐवजी F वापरायचे आहे आणि C च्या ऐवजी G वापरायचे आहे। आता पहा तिथं म्हणलं आहे A च्या ऐवजी E वापरायचे, मध्ये किती सुटले आहेत 1 2 3, 3 मध्ये सोडले आहेत, त्यानंतर E वापरला आहे। त्यानंतर B च्या ऐवजी F, आता B इथं आहे त्याच्या ऐवजी F, म्हणजे येथे मधात 3 सोडल्यात, म्हणजे आपल्याला एक लक्षात येत आहे की प्रत्येक अक्षराच्या मधात 3 सोडून समोरचा घेतला आहे। ठीक आहे, त्यानंतर हा C चा चेक करा, C च्या ऐवजी G वापरला आहे, म्हणजे जरी आपण C जरी घेतला आपण तर C च्या ठिकाणी G वापरायचे, म्हणजे मधातले 3 इथं पण सोडलेत। आता याच्या हा जो संबंध आहे त्याच संबंधाने आपल्याला विचारलं आहे हार्मोनी हा शब्द कसा लिहाल। आता इथं घेतो याला हार्मोनी। ठीक आहे, आता पहा याच्या कसा येईल H, आता H कुठे आहे हा H, आता H नंतर आपल्याला 3 सोडा लागतील, हे जर 3 सोडली H नंतर I J K सोडलात मग काय येते L, म्हणजे पहिला H च्या ठिकाणी आपल्या इथं येईल L, त्यानंतर A आपल्याला डायरेक्टच दिला प्रश्नात A च्या ऐवजी E वापरले, म्हणजे डायरेक्ट A च्या ठिकाणी आपण E घेऊ शकतो 3 सोडल्यानंतर। त्यानंतर R कुठे आहे ABCD मध्ये इथं, कारण R च्या नंतर 3 जर सोडले आपण तर काय येते V, मग इथं घ्या V। त्यानंतर M कुठं आहे इथं, M च्या नंतर असे 1 2 3 सोडलेत काय येते Q, मग इथं येईल Q। त्यानंतर O, आता O नंतर हा इथं O, 1 2 3 सोडलेत मग काय ते S। त्यानंतर N नंतरचे 3 सोडले तर R, त्यानंतर शेवटी आहे Y। आपला Y कुठं आहे पहा इथं आहे, आता इकडे समोर काही नाही म्हणजे असं पुन्हा रिटर्न घ्यायचं आपण, Y आहे, Y नंतर 3 सोडा 1 2 3, मग काय येणार आहे शेवटी C। ठीक आहे, मग या पद्धतीने आपला हा संबंध याच्यासोबत लावला आपण, समजला। त्यानंतरचा प्रश्न काय प्रश्न, एका सांकेतिक भाषेत कोल्हापूर बरोबर PLOSZKFI असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत तासगाव हा शब्द कसा लिहिला जाईल। ठीक आहे, आता पहा कोल्हापूरचा संबंध या शब्दासोबत लागला आहे, तर तासगाव ह्या शब्दापासून कोणता शब्द नवीन निर्माण होईल म्हणते। ठीक आहे, आता पहा आपल्याला विचार करावा लागेल की हा कोल्हापूरचा जो शब्द आहे, कोल्हापूर शब्द हा याच्यासोबत रिलेशन कसा लागला आहे। ठीक आहे, याचा संबंध याच्यासोबत कसा जुळला आहे, तर पहा K च्या ठिकाणी इकडे काय वापरला आहे P आहे, तर आपण आता ABCD मध्ये पहा का K च्या रिलेशन P सोबत कसा लागला आहे, तर पहा आपण 2 भागात ABCD लिहितो, ए पासून तर एम पर्यंत, त्यानंतर एन पासून तर
झेडपर्यंत. आता पहा के कुठं आहे इथं, आणि पहा केच्या बरोबर खालीच पी आहे. म्हणजे आपल्याला एक लक्षात येते काय, वरच्या खालच्या सोबत रिलेशन आहे. हा एका शब्दावरून लक्षात आला, एका अक्षरावरून. पण आता समोर पण चेक करून पाहा लागेल का असा रिलेशन लागला आहे का. आता ओ पहा, ओच्या काय घेतला इकडं यल घेतला आहे. आता ओच्या यल म्हणजे एक गोष्ट लक्षात आहे का, वरच्या रिलेशन खालच्यासोबत किंवा खालच्या रिलेशन वरच्यासोबत लागत आहे. त्यानंतर एलच्या पहा, एलच्या ओ, एल ओ आहे, यल वर आहे आणि खाली ओ आहे म्हणजे लागत आहे. नंतर एच, एचच्या सोबत एचच्या एस सोबत लागला पहा इकडे आहे का, हां एचच्या एस सोबत आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक लक्षात येतं प्रत्येकाच्या अक्षराचा संबंध या अक्षरासोबत कसा आहे, ते वर आहेत काही खाली आहेत. तर आता आपल्याला तासगाव हा शब्द कसा लिहिता येईल, आता इकडे लिहून घेऊन तासगाव. हां आता पहा आपला टी पहा, आता ABCD टी कुठं आहे इथं, तर टीच्या वर काय जी, मग इथे घ्या जी. त्यानंतर ये इकडं जर वर राहिला अक्षर तर त्याच्या खालच्या घ्यायच्या, एच्या खाली काय झेड, इथं इन झेड. त्यानंतर एस कुठं आहे, हां एसच्या वर काय एच आहे ना, तर मग एच घ्यायचा. त्यानंतर जी कुठं आहे जीच्या खाली काय टी, तर मग इथे टी. त्यानंतर एच्या खाली काय झेड, तर मग घ्या झेड इथं. त्यानंतर ओच्या वर काय ते यल, म्हणून इथं यल. त्यानंतर एनच्या वर काय यम, म्हणून इथं यम. ठीक आहे, अशा प्रकारे याचा संबंध लागत आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण SRPF गट 7ला विचारलेला प्रश्न आहे हा. अशा प्रकारे हा प्रश्न विचारतात, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. त्यानंतरचा प्रश्न पहा, हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हा पण प्रश्न विचारलेला ठाणे शहर पोलीस भरतीला विचारला आहे. 2019ची भरती जी 2021मध्ये झाली त्याच्यात हे सर्व प्रश्न 2021मध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे, आता पहा काय आहे प्रश्न. एका सांकेतिक भाषेत गुड बरोबर JTVM असा लिहितात, तर याच भाषेत मेक हा शब्द कसा लिहाल. आता पहा गुड हा शब्द JTVM याला असं इकडे समोर घेऊन आपण गुड बरोबर JTVM, गुड हा असा लिहिलाय बरोबर. तर हा मेक हा शब्द कसा लिहितील, मेक हा शब्द कसा. आता पहा हा गुडचा जो संबंध आहे याच्यासोबत कसा लागला ते आधी पाहून. जीच्या ठिकाणी तर जे घेतलाय. आता आपण या इकडे या ABCD वर जीच्या समोर किती आहे 2 सोडले आणि जे घेतलाय. ठीक आहे, एक संबंध लक्षात आला का इथं 2 सोडले सुरुवातीला. ठीक आहे, जीच्या वेळेस 2 सोडले. त्यानंतर ओच्या ठिकाणी इकडे का समोर का घेतलाय टी. आता ओ कुठं आहे इथं. आता मधात किती सोडले 1 2 3 4 म्हणजे 4 सोडले आणि टी घेतलाय, म्हणजे इथं फरक आहे 4च्या. त्यानंतर पुन्हा ओ आहे, समोर किती आहे व्ही. आता ओ 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 सोडले, त्यानंतर व्ही घेतलाय म्हणजे तिसऱ्या याच्यात संबंध आहे 6चा फरक आहे इथं. त्यानंतर डी पासून यम. आता डी इथं आहे तर यमसाठी 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे समोर किती सोडलेत 8. त्यानंतर यम. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते पहा का जी पहिल्या याच्यात 2चा फरक 2 सोडले आणि तिसरा घेतला. त्यानंतर दुसऱ्या याच्यात 4 सोडले, प्रत्येक ठिकाणी 2 2च्या फरकाने वाढत चालला आहे 2 4 6 8. ठीक आहे, त्याच प्रकारे आता इथं घेऊन आता एमच्या समोरचे 2 सोडा लागतील जो अक्षर येईल तो. त्यानंतर एच्या समोरचे 4 सोडा लागतील, केच्या समोर 6 सोडा लागतील आणि ईच्या समोर 8 सोडा लागतील. बरोबर आहे. आता आपण याच प्रकारे घेऊन आता ABCD मध्ये या. यम कुठं आहे इथं. आता यमच्या समोरचे 2 सोडा, एन आणि ओ सोडले मग काय ते पी, मग पहिला येईन इथं पी. ठीक आहे, त्यानंतर एच्या समोरचे आपल्याला 4 सोडा लागतील, बी पासून तर ई पर्यंत सोडले 4 एच्या समोरचे. त्यानंतर काय येईन एफ, इथं घेऊ आपण एफ. त्यानंतर के कुठं आहे हा इकडे आहे के.
हां केच्या समोरचे आता 6 सोडा लागतील. 1 2 3 4 5 6 मग काय ते आर, मग इथे येईन आर. हां त्यानंतर ईच्या समोरचे किती सोडा लागतील 8. ई कुठं आहे, हा इकडे आहे ई. ईच्या समोरचे 8 सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. 8 सोडून मग काय येणार आहे यन. ठीक आहे, म्हणजे आपल्याला एक संबंध लक्षात आला. आधी कोणत्या प्रकारे घेतला 2 4 6 8 या फरकाने समोरचे अक्षर घेतले. त्यानंतर इथं आपण त्याच पद्धतीने घेतला 2 4 6 8च्या फरकाने. म्हणजे ह्या मेकच्या आपल्या समोर काय येत आहे PFRN. ठीक आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, विचारलेला प्रश्न आहे पोलीस भरतीला. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा. त्यानंतर टाईप 7 मधला पहिला प्रश्न आहे, जर निक पीट टिक म्हणजे राम इज हॅप्पी. टिक चिक लिक म्हणजे ही इज गुड. मीट निक लिक म्हणजे राम वॉज ठीक. तर इज म्हणजे काय, यावर आधारित प्रश्न आपण काल पाहिला आहे, पण तो संख्येमध्ये होता, हा अल्फाबेट्समध्ये आहे. चल पहा लिहा काय आहे. तर निक पीट टिक म्हणजे समोर का दिला आहे राम इज हॅप्पी. राम इज हॅप्पी. ठीक आहे, त्यानंतर टिक चिक लिक म्हणजे ही इज गुड. ठीक आहे, त्यानंतर हां ठीक आहे, हे जे दिले आहेत ते आपण लिहून घेतले. हां आता पहा, काल संख्येवर आधारित जो पाहिलं त्याचं कसा याचा रिलेशन याच्यासोबत लावला आपण, याच्यासोबत आणि याच्यासोबत. त्याच प्रकारे आता इथं पहा, या बाजूला आणि या बाजूला सारखा काय दिसते ते पहा. आधी इथं टिक इथं टिक आहे, बरोबर आहे. तर मग ह्या दोन याच्यात सारखा इकडे काय आहे पहा इज आहे. आणि आपल्याला प्रश्नात पण तोच विचारला आहे पहा, डायरेक्टच उत्तर भेटत आहे आपल्याला. इज म्हणजे काय, म्हणजे इज बरोबर काय घेतलं आहे. ठीक आहे, म्हणजे इथं आणि इथं दोन हे सारखे टिक टिक, इकडे इज सारखे आहे, बाकी हे दोन वेगवेगळे आहेत. ठीक आहे, म्हणजे आपल्याला एक लक्षात येतं डायरेक्टच का, म्हणजे इज म्हणजे काय घेतलं आहे टिक. म्हणजे आपल्याला डायरेक्ट प्रश्नाच्या उत्तरच भेटला तो काय इज म्हणजे टिक. ठीक आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण लक्षात ठेवा. त्यानंतर टाईप 8. आता इथं संख्येवर प्रश्न घेतो आपण. ठीक आहे, सांकेतिक भाषेचा चॅप्टर चालू आहे आपला. जर सांकेतिक भाषेत 2 6 7 बरोबर 1 5 6 म्हणजे 267 बरोबर 156, तर 789 बरोबर किती. ठीक आहे, आपण टॉपिक कोणता पाहत आहोत सांकेतिक भाषा. 267 बरोबर 156 होत नाही. ठीक आहे, होत नाही, पण आपण सांकेतिक भाषेनुसार, ठीक आहे, आपण जो टॉपिक पाहत आहोत त्याच्यानुसार. ठीक आहे, 267 बरोबर जरी 156 घेतले तर 789 बरोबर किती घ्या. आता पहा 267 बरोबर 156 कसे घेतले पहा. आपण काय करतो, याच्या संबंध याच्यासोबत लावतो, बरोबर आहे. 2 मधून 1 कमी केला 1 आला, -1 केला. त्यानंतर 6 मधून जरी -1 केला तर किती 5. तर 7 मधून जरी 1 कमी केला तर 6. त्याच प्रकारे याच्या रिलेशन लावा. 7 मधून जरी 1 कमी केला तर काय 6. 8 मधून 1 कमी केला तर 7 आणि 9 मधून 1 कमी केला तर 8. ठीक आहे, एकदम सोपा प्रश्न आहे हा. हेवाले पण प्रश्न पेपरला विचारले जातात. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा कोणत्या पद्धतीने आपण सांकेतिक भाषेवर त्याचं सोडवले ते पहा. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहता इथं. आता इथं रिलेशन थोडा वेगळं लागला आहे. पहा आता तुम्ही जर 7चं जर रिलेशन 9 सोबत लावाल इथं 2चा फरक आहे. 4च्या रिलेशन 8 सोबत लावून देतं 4चा फरक आहे. 9चा रिलेशन 1 सोबत लावून देतं 8चा फरक आहे. म्हणजे कसा फरक ओळखून येतं बरोबर. ठीक आहे, पण पहा आता असा जरी केला आपण तसाही फरक येत आहे, तसाही 2 वाढत आहे. पण डायरेक्ट जरी असं जरी लक्षात येतं आपल्याला का 7चा स्क्वेअर 49 आहे, हे 7 आहेत, याचा स्क्वेअर याच्या समोर दिला आहे, तर इथं 2 प्लस केले 9, 9चा स्क्वेअर इथं दिला आहे. ठीक आहे, त्यानंतर
4चा स्क्वेअर सोडा आहे, 4मध्ये 2 प्लस केले इथे किती येतील 6, 6चा स्क्वेअर किती येतं 36. म्हणजे पहा काय केलं आहे, याच्याच संबंध इथं लावला आहे, समोर 2 वाढवून समोरची संख्या घेतली आहे. 7चा स्क्वेअर 49, मग समोरचा कसा घेतला आहे, 7मध्ये 2 प्लस केले 9 वाला, 9चा स्क्वेअर समोर घेतला आहे, 9चा स्क्वेअर 81. तर 4चा स्क्वेअर सोडा येतो बरोबर, 4मध्ये जर 2 प्लस केले तर 6, मग 6चा स्क्वेअर समोर 36. ठीक आहे, अशा प्रकारे रिलेशन लागतात. समोरचा प्रश्न पहा, इथं काय केलं आहे, 5च्या रिलेशन 4 सोबत, म्हणजे काय केलं आहे, पहिलं 1 कमी केला आहे, मग 7चा 8 सोबत म्हणजे 1 प्लस केला आहे, त्यानंतर 1 कमी केला आहे, त्यानंतर 1 प्लस केला. म्हणजे एक लक्षात येत आहे का, प्रत्येक संख्येमध्ये 1 कमी करतात सुरुवातीला, मग दुसऱ्या वेळेस वाढवत आहेत, 1 कमी करतात दुसऱ्या वेळेस वाढवत आहेत. सुरुवातीला काय केलं तर कमी, म्हणून आपण इकडं पण तसाच करायचा. 8मधून जरी 1 कमी केलं तर किती येतील 7. नंतर 4मध्ये जरी 1 वाढवले, असं लक्षात ठेवा बरोबर, कोणत्या याच्यात कमी करायचं आहे कोणत्या याच्यात वाढवायचे आहे ते. पहिल्या याच्यात कमी केले 7, 4मध्ये जरी 1 वाढवला तर इथे येतील 5. त्यानंतर 6मध्ये आता 1 कमी करावं लागेल, किती येतील मग 5. त्यानंतर 1मध्ये 1 वाढवा लागेल आता +1, म्हणजे 1 आणि 1 2. ठीक आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर कसं येणार आहे 75 52. ठीक आहे, पाक असे सांकेतिक भाषेने त्याच्यावर आपण कोडिंग घेतले, ते समजून घ्या पूर्ण प्रश्न.